नमस्कार मंडळी, मी वर्षा. तर झणझणीत आणि चमचमीत असा आज आम्ही मटणाचा बेत केला होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग काय आणला आम्ही अर्धा किलो मटण. कसं आहे मटण बघा, एकदम फ्रेश. मग त्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. पेटवली चूल आणि ठेवलं भगुलं. मग ते भगुल्यात टाकायचं 4 पळ्या तेल. तेलात टाकायचा बारीक कापलेला कांदा. कांद्याला चांगला गुलाबी रंग येऊस्तोवर असं गर 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 हलवायचं. मग आता कांद्याला रंग येऊस्तोवर चला म्हणलं मटण धुवून घेऊया. चांगलं 2-3 पाण्याने मटण धुवून घ्यायचं आणि असं कोरड्या भांड्यात ठेवून घ्यायचं. गावाकडची माणसं काय असं धुतबीत बसत नाहीत, म्हणतात पाणी टाकले की मग चव बिघडते. पण शहरात आहे ना, काय कारणांमुळे धुतलंच पाहिजे. आता कांद्याला चांगला गुलाबी रंग आलाय. आता धुवून घेतलेलं मटण त्याच्यात टाकायचं आणि इकडून तिकडून मिस्क करीत राहायचं. 5 मिनटं मिस्क करायचं. मग आपण नाश्त्याला वापरतो का नाही, त्या चमच्याने 1.5 चमचा मीठ घालायचं. कुठलं मीठ? बटाटा मीठ. तुम्ही कुठलं वापरताय? बघा, हे बटाटा मीठ आहे. असं 1.5 चमचा घालायचं याच्यात आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची आणि चांगलं त्याला मिस्क करीत राहायचं. कवर 5 मिनटं. बघा, असं मिस्क करायचं. कसं आहे, कसं आलं आहे कलर बघा. आणि मग ताट झाकून ठेवायचं. गार पाणी अजिबात वापरायचं नाही मटणाला, चव बिघडते बघा. शक्यतो गरमच पाणी वापरायचं. असं ताट झाकून ठेवायचं, त्याच्यात पाणी वतायचं 1 तांब्याभर. आता पाणी गरम होस्तोवर म्हणलं, आमच्या मोठ्या वाघाची फरमाईश होती, मी मटण खाणार नाही, मला आमलेट आणि ब्रेड पाहिजे. म्हणलं ठीक आहे. मग लागले तयारीला. तोपर्यंत पाणी गरम झालं होतं. बघा कसं शिजले, अंगचं पाणी सुटले त्याला. असं पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा मिस्क करून घ्यायचं. बाई, कशी क्वालिटी आणि क्वांटिटी. नाद करते काय, यावंच लागतंय खायला. बघा, त्याला चांगलं असं शिजून द्यायचं. मग मी पातेल्यात भात शिजाय घातला होता. तर बघूया कसं शिजलाय. बघा कसं असं मोकळा मस्त शिजलाय भात. तुमच्या दादांना कुकरमधला भात आवडत नाही, त्यामुळे मी पातेल्यात शिजाय घातला. मग म्हणलं आता मटण शिजूस्तोवर मसाल्याची तयारी करावी. घेतले 2 कांदे, खोबऱ्याचा 1 तुकडा घेतला आणि खोबरं चांगलं 4 कापून घेतलं प्लेटीत. कांदा आणि खोबरं शक्यतो आहे ना कमीच वापरायचं, त्याने भाजीचा तिखटपणा मरतो. मग असं खोबरं चांगलं पातळ कापून घेतलं. मग 1 इंचभर अद्रकीचा तुकडा घेतला, त्याला कापून घेतलं, त्याची साल काढून. मग कांदा चांगला असा उभा मोठ्या फोडी करून घेतल्या भाजण्यासाठी. माझी आई तर बघा अजिबात कांदा बिंदा काय घालीत नाही. ते फक्त तिचं असतं खोबरं लसूण उकळीत कुटून घेते आणि आपलं डाळवं असतं का नाही, ते डाळवं कुटून घेते त्याची भाजी बनवते. त्याला जास्त काय मसाला घालत नाही, काय नाही. गावाकडलं काळं तिखट घालते. आता मला पण तिनंच काळं तिखट बनवून दिले. 1 नंबर भाजी होते बघा. आता कांदा असा चिरून घेतला आणि मग म्हणलं बघा, लसूण गावाकडून आणलेला आहे, गावरान लसूण सोलून घ्यावा. लसूण काय हातात बसना, ते म्हणते मला आज उपास आहे, मला न ग. मग मी सोडते वय. सगळा असा चांगला गोळा करून घेतला. आणि गावरान लसूण आहे ना, त्याची एक खासियत आहे बघा, त्याला जास्त काही मेहनत लागत नाही. असं हातावर सगळा चोळून घ्यायचा, राहिली कुडी एखादी सोलून घ्यायची. मग कोथिंबीर नीट करावं म्हणलं तर कोथिंबीर काय आता पावसा पाण्याचे दिवस आहेत बघा, त्याला सगळी माती चिखल लागलेली असते, त्यामुळे नीट करून स्वच्छ धुवूनच घ्यायची. मग आता म्हणलं भाजायच्या तयारीला लागावं. मग काय पेटवली चूल आणि ठेवला तवा आणि मग तव्यामध्ये टाकला कांदा चांगला असं लालसर भाजून घ्यायचा. पूर्ण त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे. असं व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि तेलाची 1 धार टाकायची त्याच्यामध्ये. नॉनव्हेज म्हणलं की चिकन मटन अंडी काही असू द्या, कांद्याशिवाय अपूर्ण आहे. कांदा त्याचा ना जीवाचा सखा आहे. मग चांगला असा बघा हलवून घ्यायचा व्यवस्थित. आणि आता तो कांदा चांगला लालसर भाजलाय, तो काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. कांदा काढून घेतला का नाही, मग लगेच खोबरं भाजायला घालायचं त्याच्यात.
खोबरं पण आहे ना चांगलं भाजून द्यायचं, असं लालसर झालं पाहिजे सगळं. बघा असं भाजून घ्यायचं, त्यात तेलाची धार टाकायची थोडीशी आणि हलवून घ्यायचं. चांगलं लाल होतोवर हलवून घ्यायचं. गॅस फुलच ठेवायचा. आता खोबरं चांगलं लाल भाजलंय, ते पण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आपण. मग तव्यात थोडी तेलाची धार टाकली का नाही, त्याच्यात टाकायचे धना जिराव. ते बघा कसे उड्या हाणतात. आणि त्याला चांगलं भाजून घ्यायचं. ते पण मिक्सरच्याच भांड्यात काढून घ्यायचं. त्याला कशाला वेगळीकडे ठेवायचं आहे. मग अद्रकीचा तुकडा टाकायचा आणि लसूण टाकायचं. त्याला काही जास्त भाजत बसायचं नाही, थोडंसंच भाजायचं आणि घ्यायचं काढून. मग आता मिक्सरवर ह्याला बारीक वाटून घ्यायचं. तोपर्यंत आमच्या मोठ्या वाघाचं चांगलं तवर इकडं आमच्या मोठ्या वाघाने दारकाळी फोडली. म्हणते कसं, अगं उरक की पटापटा, मला लय भूक लागली आहे, माझं पहिलं करून दे, मग तुमची भाजी बनवत बस. म्हणलं बरं आहे. मग मी ब्रेड घेतला फोडायला, तर मला काही ब्रेडच फुटना. मग घेतला चाकून कर कापून घेतला. मग तव्यात थोडी तेलाची धार टाकली आणि घेतलं ब्रेड भाजून. म्हणलं परत आमलेट करायला गेलं की मग त्याच्यात अजिबात चांगलं नाही वाटणार, म्हणून अगोदरच ब्रेड भाजून घेतलं. मग केली तयारी चालू. मग बारीक कांदा कापून घेतला, बारीक मिरची कापून घेतली आणि कोथिंबीर कापून घेतली. मग त्याच्यात केलं अंडी फोडायला चालू. मग आमचा कॅमेरामॅन म्हणतोय, अगं भास्कर की किती अंडी फोडते, राहू दे की राहिली तर शिल्लक, मी उद्या खाईन की. म्हणलं बरं बाबा, तुझ्यासाठी ठेवते 2 अंडी. मग 4 अंडी फोडून घेतली, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि चांगलं एकजीव केलं. चमच्याने चांगलं गर 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 असं चांगलं फिरवून घ्यायचं. आणि मग तोपर्यंत तेल तापलेलं होतं, त्याला द्यायची सोडून पोळी अशी गोल वाटेनं असं वतत राहायचं. गोल 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 राऊंड घ्यायचं. मग भली मोठी पोळी झाली त्याची. पोळी म्हणती, मी लय जाड दिसते, मला थोडं पातळ बनव ना. म्हणलं बरं. मग असं उलताना सगळीकडं सारावारी करायची. भली मोठी पोळी झाली बघा. आता असं वाटते 4 अंड्याचे, असं वाटते 5-7 अंडे आहेत का काय त्याच्यामध्ये. बघा माझ्यावर कशी फुगली आहे, बुटबुट बुटबुट करते माझ्याकडे बघून. पोळीची साईज जास्तच मोठी झाली, त्याच्यामुळं मला ना त्याला पलटताना जरा अवघड झालं. बघा असं पलटायला लागलं का त्याचा तुकडाच पडला. म्हणलं असू दे, खाताना तर तुकडेच करायचेत. अशी पलटून टाकली, छान भाजली बघा खालच्या साईडनं. इकडून पण 5 मिनटं भाजून द्यायची, बारीक गॅस करायचा. तोपर्यंत भाजलेला सगळा मसाला बारीक करून घ्यायचा मिक्सरवर. मग बघा तोपर्यंत आहे ना मटण चांगलं शिजलेलं होतं. मग म्हणलं आता चला फोडणी देऊन घेऊया. पातेल्यातलं मटण सगळं दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि चूल पेटवून त्याच्यावर पातेलं ठेवायचं. बघा कसं शिजलंय. एकच नंबर. सुटलं का नाही तोंडाला पाणी तुमच्या पण बघून. मग आता पातेल्यामध्ये ना 4 पळ्या तेल वतून घ्यायचं. काय ते आमची पळी पण लय बारीक आहे, चुटू चुटू लवकर वत्ताच येत नाही. बघा असे 4 पळ्या तेल वतलं की मग बारीक केलेला मसाला त्याच्यात टाकायचा. असं टाकून घेतला की चांगलं त्याला हलवायचं. त्याचा कच्चापणा निघून जाऊस तर चांगलं बारीक गॅसवर त्याला हलवत राहायचं. मग बघा ही आईने दिलेला गावाकडला काळा मसाला आहे बघा, इसूर. तुमच्याकडे काय म्हणतात, काळा मसाला का इसूर म्हणतात. मग हा मसाला टाकला की दुसऱ्या मसाल्याची गरजच लागत नाही त्याला. तरी पण मी काय केलं, मसाला पोडी टाकली त्याच्यात. तुम्ही म्हणता मटण बनवतीन चिकन मसाला कसं काय टाकलाय, तर मैत्रिणींनो मटण मसाला टाकला की चव अजिबात चांगली येत नाही, वेगळी चव येते, माझा अनुभव आहे. आणि त्यामुळं मी चिकन मसाला वापरते कुठल्याही गोष्टीत. वांग्याची भाजी असो, चिकनची असो, अंड्याची असो का मटण असो, तुम्ही पण ट्राय करून बघा. मग आता चांगला मसाला भाजलाय, त्याचा कच्चापणा निघून गेलाय. त्याच्यात टाकलं काळं तिखट आणि चिकन मसाला. मग चांगलं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात, मिठाचं अळणी पाणी. आपलं मटण शिजवले का नाही त्याचं अळणी पाणी त्याच्यात टाकायचं आणि असं तेल सुटूस तर चांगलं बारीक गॅसवर परतून घ्यायचं. आता चांगला मसाला भाजलाय, त्याच्यामध्ये आपलं अळणी मटण टाकून देऊ. आता एकीकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं, का तर गार पाणी वापरून चव सगळी बिघडते, त्याच्यामुळे गरम पाणीच वापरायचं, चांगलं उकळतं पाणी वापरायचं. मग ते तांब्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते अर्धा तांब्यामधलं पाणी
थोडं टाकून घ्यावं. जास्त भाजी नव्हती करायची, तिघांसाठीच पाहिजे होती, तर एवढी बास होती आमच्यासाठी. बघा कसा कलर आला आहे. आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. नंतर मग त्याच्यावर कोथिंबीर चांगली अशी पेरून घ्यायची. कसं दिसतंय बघा कलर, तरी तर एकच नंबर आहे. कसं आहे, नाद करते काय. बघा मटण हलवायला लागली सारखी नळी आडवी ती. तिला आता थांबा थोड्या वेळाने बघते तिच्याकडंच. पळी घातली की नळी येते. कशी